नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण मानवातील समन्वयाचा तिसरा भाग घेत आहोत. तिसरा भाग जो आहे तो आहे चेता नियंत्रणाचा भाग. ठीक आहे. आतापर्यंत आपण मानवी समन्वयामध्ये मेंदूचे किती भाग आहेत आणि त्या प्रत्येक भागाचे सबभाग म्हणजे सब टॉपिक जसं आपण बोलतो ते आपण शिकलो. पहिल्या भागामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, मेंदू व मेंदूचं स्ट्रक्चर आणि अग्र मस्तिष्काचा भाग शिकलेलो आहोत. दुसऱ्या भागामध्ये आपण मध्य मस्तिष्काचा आणि पश्च मस्तिष्काचा भाग शिकलो. तर आज आपलं लास्टचं लेक्चर असणार आहे मानवी समन्वय यामधलं. तर यामध्ये आपण शिकणार आहोत चेता नियंत्रण चेतापेशीचं. ठीक आहे. तर चेतापेशी आपल्या शरीरामध्ये सगळ्यात लांब पेशी आहे. ठीक आहे. तुमचे फॉर्मची डेट जी आहे तर ती आलेली आहे. ठीक आहे. तुम्ही फॉर्म कधी भरू शकतात, रेल्वे बघा आरआरबी एनटीपीसी ची वॅकन्सी झाली आहे तब्बल 11,558 इतक्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. तुम्हाला त्याच्यातलं एकच हवं आहे. सेंट्रलला तुम्हाला जॉब मिळणार आहे. खूप छान सुवर्ण संधी आहे. तर प्रत्येकाने हा फॉर्म भरा. तुम्हाला फीजचा व्हिडिओ सुद्धा मी काल प्रोव्हाइड केलेला आहे. सो तो फीजचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. फॉर्म स्टार्टिंग डेट, एंडिंग डेट हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो तुम्ही जाऊन चेक करायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये आपण जे विचारले जातील असे प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे प्रश्न पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या कन्सेप्ट पण मी इथे घेणार आहे. ठीक आहे. तर चेता नियंत्रण काय आहे, तर चेता नियंत्रण म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक चेतापेशी असते. चेतापेशी एकमेकांना जोडलेल्या असतात. ठीक आहे. त्यांनी एक साखळीला एक स्ट्रक्चर तयार केलेलं असतं आणि त्याच्याद्वारे आवेगाचे वहन होते. मग आवेग म्हणजे काय, तर इम्पल्स. ओके. आवेगाचा अर्थ काय होतो, इम्पल्स होतो. मग इम्पल्स ट्रॅव्हल होतात कोणाद्वारे, तर नर्व सेल्सद्वारे, त्यालाच आपण चेतापेशी म्हणतो. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे चेता पेशींचं नियंत्रण. मग ह्या व्हिडिओला बघण्याआधी, ठीक आहे, व्हिडिओ तर सुरू आपला झालेलाच आहे, लेक्चरला सुरुवात मी केलेलीच आहे. त्याआधी सर्वांनी लिंकला शेअर करून घ्यायचंय. जास्तीत जास्त आता तुम्हाला व्हिडिओला शेअर करावं लागणार आहे, कारण आता तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये. तुम्हाला फॉर्मची डेट आली आहे तर एक्झामची डेटही तुमची येईल. तुम्हाला जास्तीत जास्त 2-3 महिने मिळणार आहे. ठीक आहे. आणि तुमचा सिलेबस खूप जास्त आहे. सो आपण एक एक टॉपिक क्लिअर करत आहोत. हे जे लेक्चर आहे हे फक्त रेल्वेसाठी नाही तर सीजीएल साठी सुद्धा महत्वाचे आहे. सीजीएलची तुमची एक्झाम 9 तारखेपासून या महिन्यात सुरू होत आहे. ओके. तर बघा आपण बघणार आहोत आज चेता नियंत्रण. मग चेतापेशीचं नियंत्रण कसं केलं जातं. आता ह्या तुमच्या आहेत चेतापेशी. ठीक आहे. तुम्हाला जे डायग्राम मध्ये दाखवलेली आहे ही आहे चेतापेशी. म्हणजे काय आहे, नर्व सेल आहे. कळत आहे काय आहे, ही एक प्रकारची तुमची नर्व सेल आहे. ठीक आहे. तर या चेतापेशीमध्ये हा जर तुम्हाला स्ट्रक्चर समजून घ्यायचं असेल तर ह्याला काय म्हटलं जातं, जे बघा तुम्हाला असं झाडाच्या स्ट्रक्चरला एक दिसत आहे तर ह्याला बोलतात वृशिका म्हणजे डेंड्राइट्स बोललं जातं. इंग्लिशमध्ये याला डेंड्राइट्स बोललं जातं आणि मराठीमध्ये याला वृशिका असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ग्रीन कलर मध्ये दिसत आहे ते आहे केंद्रक, ज्याला बोलतात न्यूक्लियस. काय बोललं जातं, न्यूक्लियस बोललं जातं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे दिसत आहेत याला काय बोललं जातं, अक्षतंतू म्हणजे बोललं जातं एक्झॉन. काय बोललं जातं, अक्षतंतू मीन्स व्हॉट, एक्झॉन बोललं जातं. त्याच्यावरती तुम्हाला जे हे पिवळ्या कलर मध्ये दिसत आहे याला बोललं जातं मायलिन शीट. काय बोललं जातं, मायलिन शीट. आता हे पहिले समजून घ्या ऍक्च्युअल मध्ये काय आहे, देन आपण ह्याचं काय करणार आहोत, पूर्ण विश्लेषण घेणारच आहोत. ठीक आहे. आता ही झाली तुमची चेतापेशी. काय झाली, ही तुमची चेता पेशी झाली. ही काय आहे, शरीरामध्ये सगळ्यात लांब पेशींमध्ये येते. बघा दिसतंय ना, सगळ्यात लांब पेशीमध्ये चेतापेशी येते. ठीक आहे. आता हे जे पेशी काय दिलेलं आहे, पूर्ण हे जे आहे हे राऊंड मध्ये दिसतंय, हे पेशी कायला बोललं जातं, सेल बॉडी. काय बोललं जातं, पेशिकाला सेल बॉडी असं बोललं जातं. मग जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादी क्रिया घडत असताना समजा तुम्हाला काही भाजलं, ठीक आहे, तुम्ही एखाद्या गरम गोष्टीला हात लावला आणि त्याच्याने तुमच्या हाताला चटका बसला, भाजलं, तर त्यावेळेस आपल्या हातापासून, हात आपला संवेदन भाग झाला, ठीक आहे, ज्याच्यावरती आघात झाला आहे किंवा मार लागलेला आहे, तर त्याच्यापासून काय होतं, तर त्यापासून चेतापेशी निघतात आणि त्या चेतापेशी आपल्या मेंदूपर्यंत तो मेसेज घेऊन जातात की काय झालेलं आहे, ऑर्गनला काहीतरी आघात झालेला आहे. मग आपल्या मेंदूकडून काय मेसेज येतो, मेंदूकडून काय मेसेज येतो की लवकर हात मागे घ्या, है ना. म्हणजे आपल्याला चटका लागलेला आहे. चटका लागल्यानंतर आपण लगेच काय करतो, हात मागे घेतो. मग हात मागे घेण्याची क्रिया कधी घडते, एकदम म्हणजे
सेकंड पण नाही लागत त्या गोष्टींना. ठीक आहे. जसं मी तुम्हाला इथे सांगते, सांगायला सेकंड लागताय, पण या गोष्टी, या क्रिया शरीरात घडायसाठी सेकंड पण नाही लागत. लगेचच ह्या गोष्टी होतात. मग ह्या ज्या चेतापेशी आहेत, त्या चेतापेशींचे काही प्रकार आहेत. जसे 3 प्रकार आहेत. तर त्या 3 प्रकार जे आहेत चेतापेशींचे, ते ह्या कार्यामध्ये मदत करत असतात. म्हणजे तुम्हाला चटका बसलेला आहे, चटका बसलेल्या भागाकडनं मेंदूकडे मेसेज घेऊन जाणाऱ्या चेतापेशी वेगळ्या असतात. मग मेंदू ऑर्डर देतो, की हाताला मागे घ्या मग, नाहीतर पूर्ण हात भाजेल. मग त्याच्या मेंदूकडनं, चेतापेशीकडनं जो ऑर्गनला पुन्हा संदेश पाठवला जातो, त्याच्यासाठी एक वेगळ्या चेतापेशी असतात. ठीक आहे. की काय करत असतात, त्या ऑर्डर घेऊन येत असतात मेंदूकडनं, की हाताला मागे घ्यायचं आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने काय होतं, शरीरामध्ये आवेगाचे वहन होते, इम्पल्स ट्रॅव्हल होतात. ठीक आहे. मग आता हा जो तुम्हाला जर नर्व्ह सेल दिसते आहे, एक्झॉन दिसत आहे, यामध्ये समजा इथे पुढे पुन्हा काय आहे बघा, ही एंडिंग आहे ना, तसं इथे काय आहे, दुसऱ्या चेतापेशीची एंडिंग आहे असं समजा. इथे काय आहे, ही बघा, ही एंडिंग आहे ना, तशी इथे पण चेतापेशीची, दुसऱ्या चेतापेशीची एंडिंग असते. आणि मग तिथे तुम्हाला तर चटका बसलेला आहे. मग आपल्या शरीरामध्ये मेंदूकडे आता मेसेज चालला. मग काय होईल, एका चेतापेशीपासून दुसऱ्या चेतापेशीकडे, मग तिसऱ्या चेतापेशीकडे, मग चौथ्या चेतापेशीकडे, असं काय होईल, हे इम्पल्स कॅरी होणार, हे आवेगाचे वहन होणार. मग आता बघा, इथून काय होणार, इथे ना केमिकल्स असतात सिक्रेट झालेले, काही प्रकारचे इथे केमिकल्स असतात. इथे अजून भरपूर टाइप्स आहेत, जसं सिनॅप्स झालं है ना, सिनॅप्टिक स्पेस आहे हा. तर हे सर्व आपण शिकू नंतर. ठीक आहे. म्हणजे डिटेलमध्ये बॅचमध्ये आपण ह्याचं काय करू, विश्लेषण करू. पण तुम्हाला आता महत्वाचं काय आहे, तर एका चेतापेशीकडनं मेसेज कुठे आला, दुसऱ्या चेतापेशीच्या सुरुवातीला हा मेसेज येतो. ठीक आहे. इथून काय होतं, मेसेजचं वहन झालं. इथं काय समजलंय तुम्हाला, की चटका बसलेला आहे. मग कुठून घेऊन, कुठे घेऊन जायचा हा मेसेज, मेंदूकडे घेऊन जायचा. मग एका नर्व पेशीच्या लास्टला हा मेसेज आला, तर इथे काय असतं, ह्या डेंड्राइट्स असतात. हे डेंड्राइट्स काय करतात, या मेसेजला स्वतःकडे घेतात. हे बघा, हे डेंड्राइटचं काम काय, हे बघा तुम्हाला जे असं दिसतात ना अँटिना सारख्या, ह्या काय करतात, सिग्नलला कॅरी करतात, सिग्नलला आपल्याकडे घेण्याचं काम करतात. ओके. मग डेंड्राइट्स मध्ये सिग्नल आले की काहीतरी झालेलं आहे, मग ते कुठे येतं, सेल बॉडी मध्ये येतं, न्यूक्लियस मध्ये येतं. मग तिथून तो आवेग कुठे जातो, या मायलिन शीट वरती. मग हे मायलिन शीट मध्ये गॅप का बरं आहे, का बरे, तर आवेगाचे वहन लवकरात लवकर व्हावे म्हणून गॅप आहे. समजा तुमचा असा रस्ता आहे. ठीक आहे. सरळ रस्ता आहे, आणि तुमच्या रस्त्यामध्ये, सरळ रस्ता आहे, तुम्ही फास्ट जाणार, बरोबर, कसे जाणार तुम्ही, फास्ट जाणार. पण आता समजा तुम्हाला शॉर्टकट दिलेला आहे, इथून एक असा रस्ता आहे, आणि इकडनं तुम्हाला जायचं आहे इथे, एक तुमचा असा रस्ता आहे फिरून, आणि एक तुम्हाला शॉर्टकट दिलेला आहे. तुम्ही कुठून जाणार, शॉर्टकटनी जाणार ना. हे जे असेल ह्याला पार करून पटकन जाणार. तसंच जसं आपल्याला आवेगाचे वहन एकदम फास्ट न्यायचंय मेंदूकडे, तोपर्यंत आपला हात भाजतोय, म्हणून काय करतं, तो जो इम्पल्स आहे ते डायरेक्ट इथून असे जंप करून जातात. काय जातात, हे असे जंप करून ते काय जातात, पुढे निघून जातात. मग पुढे गेल्यानंतर ते कुठे येतात, नर्व एंडिंगला. कुठे येतात, नर्व एंडिंग. हा एरिया कशाचा आहे, नर्व एंडिंगचा एरिया आहे, नर्व सेलची एंडिंग आहे. इथे काही प्रकारचे काय असतात, पुन्हा केमिकल्स असतात. जसं हे बघा, इथे मी तुम्हाला काय दाखवलं होतं, इथे एक दुसरी नर्व पेशी होती, तिच्या एंडिंग मधून काय आला, मेसेज आला. म्हणजे तिने तो मेसेज कुठे केला, ह्या पेशीला ट्रान्सफर केला. मग ह्या पेशीने काय केला, पुन्हा दुसऱ्या पेशीला मेसेज ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे ही एंडिंग कोणाची झाली, आता या पेशीची एंडिंग झाली, आणि पुन्हा दुसरा काय आहे, तिथे नर्व पेशी आहे किंवा दुसरे मसल्स आहेत. ठीक आहे. मग नर्व पेशीला नर्व पेशीच जोडलेली आहे असं नाहीये, काही नर्व्हला काही मसल्स सुद्धा जोडलेले असतात. पण आवेगाचे वहन करताना ते काय असतात, पूर्ण एक लाईन मध्ये पेशीची लाईन पूर्ण असते. ठीक आहे. मग पुन्हा हा मेसेज कुठे गेला, मेंदूपर्यंत गेला. मग अशा पद्धतीने आवेगाचे वहन आपल्या शरीरामध्ये नर्व सेलद्वारे केले जाते. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ॲक्झॉनच्या मध्ये लावलेले शीट कोणते आहे, तर ते मायलिन शीट आहे. आणि ते का लावलेले आहे, की आवेगाचं वहन, इम्पल्स जे कॅरी होत आहे ते फास्टर व्हावे, ते फास्ट जावे. ठीक आहे. आणि मेंदूला लवकरात लवकर मेसेज पोहोचावा, त्याच्यासाठी काय केलेले आहेत, हे मायलिन शीट इथे लावलेले आहे. सो तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल की हे स्ट्रक्चर नेमकं काय आहे. ओके. बघा, इथे दिलंय, चेता म्हणजे चेतापेशी आणि चेताबंध यांनी बनलेली अखंड दोरीसारखी रचना असते. ठीक आहे. चेता म्हणजे काय आहे, चेतापेशी आणि चेताबंध. चेताबंध मीन्स व्हॉट, की आता इकडे एक चेतापेशी आहे आणि समोर पुढे एक चेतापेशी आहे, तर चेतापेशीने चेतापेशीला जोडलेले बंध म्हणजे चेताबंध, अशी पूर्ण एक काय आहे, ती अखंड दोरीसारखी रचना असलेला भाग आहे. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो, चेतापेशींचा अभ्यास करण्याला आपण न्यूरोलॉजी म्हणतो, म्हणजे मेंदूचा, म्हणजे ब्रेनचा अभ्यास करणे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की किती टाइप्सच्या नर्व
पेशी असतात, टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. ठीक आहे. आता चेतापेशीचे प्रकार बघणार आहोत. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, की हे आवेग जे पास केले जातात, मेंदूपर्यंत पोहोचवले जातात आणि मेंदूकडनं रिटर्न पुन्हा आपल्याकडे घेतले जातात. तर याच्यासाठी काही विविध पेशी आहेत जे हे काम करत असतात. ठीक आहे. मग विविध पेशींपैकी पहिली पेशी कोणती आहे? तर ती आहे संवेदी चेतापेशी. काय आहे? संवेदी चेतापेशी. संवेदी म्हणजे काय? सेन्सरी न्यूरॉन. ठीक आहे. काय आहे ही? सेन्सरी न्यूरॉन आहे. याला म्हटलं जातं संवेदी चेतापेशी. आता बघा, ज्या साईडला, ज्या ऑर्गनला तुम्हाला भाजला आहे, चटका लागलेला आहे, त्या साईडकडनं आवेगाचे वहन म्हणजे ज्ञानेंद्रियेकडनं आवेगाचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडे घेऊन जाणाऱ्या पेशीला काय म्हटलं जातं? संवेदी चेतापेशी म्हटलं जातं. तुम्ही राईट करा. ठीक आहे. नोट्स काढा. तुमच्या रनिंग नोट्स तुमच्याकडे हव्या. ठीक आहे. काय सांगितलं? चेतापेशी काय आहे? तर ज्या चेतापेशी आवेगाचे वहन, आवेग म्हणजे काय? ज्यांना आवेग समजत नसेल तर मी सारखं सांगते आहे, इम्पल्सेस, इम्पल्स. ठीक आहे. इम्पल्सचे वहन कोणाकडनं? ज्ञानेंद्रियेकडनं. ज्ञानेंद्रिय कोणती? जिथे काय झालेलं आहे? आघात झालेले इंद्रिये. ज्ञानेंद्रियेकडून म्हणजे संवेदनशील भागाकडून, जिथे चटका लागलाय, समजा माझ्या हाताला चटका बसला, तर ही काय झाले? माझा ज्ञानेंद्रिय झाली. मग या ज्ञानेंद्रियेकडून मेंदूकडे मेसेज घेऊन जाणाऱ्या पेशीला की हाताला चटका बसत आहे, त्याला काय म्हटलं जातं? सेन्सरी न्यूरॉन. मीन्स काय? संवेदी चेतापेशी. लक्षात आलं? देन सेकंड बघा काय आहे? प्रेरक चेतापेशी म्हणजे मोटॉर न्यूरॉन्स. ठीक आहे. तर प्रेरक चेतापेशी मीन्स व्हॉट? कोणते? मोटर न्यूरॉन्स. मग मोटर न्यूरॉन काय करतात? मेंदूने ऑर्डर दिली की हाताला चटका बसला, तर त्याच्यापर्यंत मेसेज गेला ना की हाताला चटका बसतोय. कोण घेऊन गेला? सेन्सरी न्यूरॉन. मग मेंदूने लगेच त्याच्यावरती काय केलं? रिॲक्ट केलं की हाताला मागे घ्या, है ना? मग हाताला मागे घ्यायचं आहे म्हणजे मेंदूकडून मेसेज घेऊन मेंदू बघा, ज्या चेतापेशी आवेगाचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडून, मेरुरज्जू म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड, पाठीच्या कण्यात असलेला स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. मग मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू व ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे, ज्यांना ऑलरेडी आघात झालेले आहे अशा प्रेरक अवयवांकडे करतात, त्यांना प्रेरक चेतापेशी म्हणतात, म्हणजे मोटॉर न्यूरॉन्स म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात मग त्यांना? प्रेरक चेतापेशी मीन्स मोटॉर न्यूरॉन्स त्यांना म्हटलं जातं. नंतर आहे सहयोगी चेतापेशी. मग सहयोगी चेतापेशीचं कार्य काय आहे? सहयोगी म्हणजे असोसिएशन न्यूरॉन. असोसिएशन म्हणजे काय? दोन गोष्टींना काय करायचं आहे? बॅलन्स्ड करायचं आहे. दोन गोष्टींना सांभाळायचं आहे. दोघांना इक्वल घेऊन चालायचं असेल तर त्याला बोललं जातं सहयोगी. ठीक आहे. दोघांचं समान काय करणं? काम करणं. ठीक आहे. दोघांचं काम व्यवस्थित घडवून आणणं म्हणजे सहयोगी चेतापेशी. ठीक आहे. मग सहयोगीचं काम काय आहे? सहयोगी चेतापेशी चेतासंस्थेच्या एकात्मिकेचे कार्य करतात, म्हणजेच वरील दोन्ही चेतापेशींचे कार्य करतात. जिथे गरज पडेल तिथे त्या मोटॉर न्यूरॉन्स बनतात आणि जिथे गरज पडेल तिथे त्या सेन्सरी न्यूरॉन्स बनतात. म्हणजे कुठे ते प्रेरक बनतात तर कुठे त्या काय बनतात? संवेदी चेतापेशी बनतात. अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये चेता नियंत्रण सुरू असते. म्हणजे मग ते नियंत्रण कशातही असू दे. असं नाहीये की फक्त चटकाच लागलेला आहे त्याच्यातच होतं का? नाही. आपल्या मेंदूवरील कुठल्याही नियंत्रणामध्ये चेता नियंत्रणाचा खूप मोठा भाग आहे. कारण आपल्या पूर्ण बॉडीला, आपल्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करणारा मेंदू आहे आणि मेंदूपर्यंत मेसेज घेऊन जाण्यासाठी आपल्याला चेतापेशी खूप गरजेच्या आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सगळ्या पेशी पुन्हा रिप्लेस केल्या जातात. चेतापेशी कधीही रिप्लेस होत नाही. जर समजा तुमच्या चेतापेशी खराब झाल्या, तुमच्या डोक्याच्या चेतापेशींना जर मार लागलेला असेल, तर तो कधीही नीट होऊ शकत नाही. तर ही गोष्ट तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहे की चेतापेशी रिप्लेस होत नाही. काय होत नाही? रिप्लेस्ड होत नाही. म्हणजे चेतापेशीची जागा दुसरी कुठलीही पेशी घेऊ शकत नाही. समजा आपल्या शरीरामध्ये जर आरबीसी, डब्ल्यूबीसीस किंवा इतर दुसऱ्याही कुठल्या सेल ज्या डॅमेज झाल्या, तर त्या डॅमेज झाल्यानंतर पुन्हा मूळ पेशी म्हणजे स्टेम सेल काय करतात? त्यांची जागा घेतात. स्टेम सेल मूळ पेशी कुठे असतात? बोन मॅरोमध्ये असतात बघा. तर त्या काय करतात? विविध पेशींचं रूप घेऊ शकतात. तिथे पेशी रिप्लेस होतात. पण आपली चेतापेशी एक अशी पेशी आहे जी कधीही रिप्लेस होत नाही. जर चेतापेशीला मार लागला तर ती कधीही बरी होत नाही. ठीक आहे. ती
पूर्ण लाईफ टाईमसाठी डॅमेज होऊन जाते. म्हणून खूप काळजी घ्यायची आहे स्वतःची व आपल्या मेंदूची सुद्धा. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चरही खूप छान पद्धतीने समजलं असणार आहे. तर मानवातील समन्वय हे जे चॅप्टर आहे, हे जे टॉपिक आहे, हे आपण इथे 3 भागांमध्ये कव्हर केलं. ह्याचे पार्ट्स करण्याचा अर्थ इतका होता आणि फक्त ह्याचे पार्ट्स करून तुम्हाला शिकवलं गेलं फक्त का की तुम्हाला हे लक्षात यावं, कारण हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो चॅप्टर आहे हा थोडा कन्फ्युजिंग होता. सो जर एकत्र एका पार्टमध्ये जर तुम्ही पूर्ण शिकलात तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण ह्याचे काय केले, भाग केले व भागानुसार आपण हे बघितलं. पहिल्या भागामध्ये आपण मेंदू व मेंदूची रचना बघितली, त्यामध्ये मेंदूवरती असलेले लेयर्स बघितले आहे ना, पिया मॅटर, ड्युरा मॅटर, निशारिका, वर्षिका, हे सर्व आपण कशात बघितलं, पहिल्या भागामध्ये बघितलं. ज्यांनी अजूनपर्यंत पहिला व दुसरा भाग बघितला नसेल या चॅप्टरचा, त्यांना तिसरा भाग लवकर कळणार नाही. सो पटकन जाऊन काय करायचंय, चेक करायचंय व ते सुद्धा लेक्चर करायचं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ तुम्हाला समजलाय का, व्हिडिओ कसा वाटला आहे, लेक्चर कसं वाटलं आहे आणि हे पूर्ण जे चॅप्टर आहे 3 भागात केलेलं, हे तुम्हाला कशा पद्धतीने समजलं हे मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे. येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला विश यू ऑल द बेस्ट. तुमचे फॉर्मची डेट मी सांगितलेली आहे. तर फॉर्म फॉर्म भरायला सुरुवात झाल्यावर पुन्हा एकदा सांगणार आहे, पण फॉर्मची डेट काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगितलेलीच आहे. तर प्रत्येकाने अलर्ट राहा, फॉर्मची डेट कधी आहे काय बघा. आणि डॉक्युमेंटचा जो व्हिडिओ आहे, RRB NTPCच्या ज्या जागा निघाल्या आहेत, वॅकन्सीज आहे 11,558, त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील याचे मी ऑलरेडीच व्हिडिओ बनवलेला आहे. सो तो तुम्ही जाऊन चेक करायचा आहे. हे सर्व व्हिडिओ अवेलेबल आहे कशावर अवेलेबल आहे, तर हे सर्व आपल्या टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम ह्या YouTube चॅनलवर हे सर्व अवेलेबल आहे. तर जाऊन एकदा चेक करायचं. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सर्वप्रथम टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यावर बघायला मिळतील आणि मी काही दिवसांमध्ये रेल्वेसाठीचं लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू करणार आहे. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला ॲप आहे, ॲपमध्ये झालेले लेक्चरच्या PDF तुम्हाला मिळतात. त्या PDF एकदम फ्रीमध्ये असतात. तर तुम्ही तिकडे जाऊन ॲप सुद्धा चेक करू शकता. ठीक आहे. ॲपमध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या PDF मिळतील. चला भेटूया पुन्हा न्यू टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.